नसरापूर घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सोलापुरातील महिलांकडून आता या निर्णयाचं खरं तर समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कारण ज्या पद्धतीची घटना घडली त्यानंतर संतप्त महिलांकडून प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। आपल्यासोबत सोलापुरातील महिला पदाधिकारी आहेत। ताई, खरं तर अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली होती, मात्र आज सरकारने किंवा न्यायव्यवस्थेने जे आहे त्यावरती निकाल दिलेला आहे। काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? नसरापूर येथे जी घटना घडली ती चिमुकली सोलापूरची होती आमच्या, आणि हा जो घटना आहे ह्या घटनामुळे पूर्ण देशामध्ये काळीमा पसरलेली होती। खूप वाईट वाटलं की एवढ्या त्या चिमुरडीचा दोषच काय होता? तिला चॉकलेट दाखवून ती बिचारी एका तिच्या भावना तिला माहीत पण नसेल की पुढे आपल्यासोबत असं काही घडणार आहे। तर अशा चिमुकलीला नेऊन एका वयोवृद्ध माणसाने त्याच्या वासनेचा अतिशय दुरुपयोग झालेला आहे आणि त्याला इतक्या कमी दिवसात म्हणजे 1 मेला ही घटना घडली आणि 55 दिवसामध्ये त्याला आज फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। त्या शिक्षेबद्दल आम्हाला खूप समाधान वाटलेलं आहे आणि इथून पुढे अशी शिक्षा सुनावल्यामुळे कदाचित भविष्यात जे असे अत्याचार लहान मुलींवरती किंवा कुठल्याही महिलेवरती जे होणार आहेत त्याला थोडंसं आळा बसायला शिक्षेचा या उपयोग होणार आहे। कारण की माणूस आता 10 वेळा विचार करेल की पूर्वी कोणी करत होते आणि मग त्यांना पुरावा नाही मिळाला, हे नाही मिळाला आणि शिक्षा वारंवार ते दिवस तारीख पे तारीख जे कोर्टाचा निर्णय लागायला होत असतं तर तसं आता होणार नाही। आता फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा जो निकाल लागलेला आहे हा देशापुढे आदर्श ठरणारा निकाल आहे आणि या निकालामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ फडणवीस हे खरोखर भावासारख्या महिलांच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी जो शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा निकाल लावीन आणि त्यांनी तो शब्द आज पूर्ण केलेला आहे। आणि यासोबतच माननीय न्यायाधीशांचे पण आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी अतिशय सुंदर निकाल दिलेला आहे। या निकालासोबत निकाल तर हा झालेलाच आहे, परंतु फाशी पण तेवढ्या तत्परतेने त्या नराधमाला द्यायला पाहिजे। खरं तर खूप तीव्र भावना आहेत आमच्या, पण या निकालामुळे थोडंफार आम्ही आज समाधानी झालेलो आहोत। काय सांगाल, या निर्णयाचं कशा पद्धतीनं आपण या निर्णयाकडे पाहताय? काय आपल्या भावना आहेत? काय नाही, नसरापूर इथे झालेल्या 1 मेला जे घटना घडलेली आहे ती 3 वर्षाची चिमुकली, तर तिच्या वेदना काय झाल्या असतील ते तिलाच माहिती, कारण ती लहान होती। आम्हाला म्हणजे आम्ही एवढे मोठे आहेत, आमच्यावर पण असं काही प्रकरण घडलं तर त्या मुलीचं आम्हाला आमच्यासमोर येईल आणि ती शिवाय सोलापूरची होती, त्यामुळे आम्हाला सोलापूरची आहे म्हणून आपुलकी नाही वाटत की ती कुठली काय असेना, पण ती चिमुकल्यावर काय घडलेलं आहे त्याच्यासाठी न्यायमूर्तींनी काय त्यांना दंडशिक्षा दिलेली आहे, पण ती लवकरात लवकर त्यांना ती फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। इथून पुढं कुठलंही पुरुष असू दे, ती मग ती महिला वृद्ध असू देत किंवा जवान असू देत किंवा लहान बालिका असू देत, तिच्यावर त्यांनी असं वाईट नजर कधीच घालायला नाही पाहिजे। मग तो मोठा असू दे, हा तर वयस्कर आहे, 65-70 वर्षाच्या माणसाने असा हा कांबळे म्हणणारा माणूस असं करू शकते म्हटल्यानंतर मग आपल्याला सगळं तीव्र हे वेदना होत्यात, आपल्याला स्वतःला सुद्धा व्हायला पाहिजे। आम्ही पण तेच आहेत, महिला आहोत आम्ही, ती मुलगी आहे चिमुकली, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे। काय सांगाल, खरं तर या निकालामुळे महिला वर्गांकडून समाधान व्यक्त होत आहे, आपण कसं पाहताय निकाल? हो, खूप छान वाटतंय की कोर्टाने लगेचच निकाल दिलेला आहे। आता मी हेच विनंती करते सरकारला आणि कोर्टाला की लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा मिळावी। जेवढ्या लवकरात लवकर निकाल लागला तेवढ्या लवकरात लवकर त्यांना शिक्षा मिळावी, हीच माझी सरकारला आणि कोर्टाला विनंती आहे। आपण पाहतोय खरं तर निकाल या तत्परतेने लावला, त्याबद्दल सरकार आणि न्यायालयाचे आम्ही स्वागत करतोय। मात्र तितक्याच तत्परतेने आणि तितक्याच लवकर जे आहे त्या नराधमाला फाशावर चढवावं अशी एक मागणी या ठिकाणी या महिलांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।